हाव इंग्रज का पेव माय म्हणू वादले गाडी सनी त्याने शिक्षण दिधव म्हणू वादले गाडी सनी त्याने शिक्षण दिधव म्हणू वादले गाडी सनी त्याने शिक्षण दिधव शिक्षण दिधव त्याने शिक्षण दिधव शिक्षण दिधव त्याने शिक्षण दिधव गुलामगिरी लेवे ज्योतिबा फुले गुलामगिरी लेवे ज्योतिबा फुले थर थर का पेवा गुलामगिरी लिवे ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी गुलामगिरी नावाचं एक पुस्तक लिहिलंय. अशा काळात लिहिलंय ज्या काळामध्ये ब्राह्मणवाद मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होता. स्त्रियांना शिक्षण बंदी होती, अस्पृश्यांना शिक्षण बंदी होती, अस्पृश्यांना पाण्याचे हौद बंद होते, पाण्याला स्पर्श केलं करू दिला जात नव्हता. अशा काळामध्ये फुल्यांनी गुलामगिरी लिहिली आणि काय झालं माहिती काय झालं माहिती का काय झालं गुलामगिरी लिवे ज्योतिबा फुले असा थर थर कापेव माय हाऊ बामन कापेव माय म्हणू वादले गाडी सनी त्याने शिक्षण दिधव वादले गाडी सनी त्याने शिक्षण दिधव शिक्षण दिधव त्याने शिक्षण दिधव शिक्षण दिधव त्याने शिक्षण दिधव पोरीसाठी फुले शाळा उघडे पोरीसाठी पोरीसाठी फुले शाळा उघडे पोरीसाठी फुले शाळा उघडे पोरीसाठी फुले शाळा उघडे पोरीसाठी फुले शाळा उघडे सावित्रीबाईले शिकारे फुले सावित्रीबाईले शिकारे फुले पोरीसाठी फुले शाळा उघडे सावित्रीबाईले शिकारे फुले सावित्रीबाईले शिकारे फुले मास्टर करव सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भेळवाडामध्ये महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली आणि आज तुमच्या समोर स्टेजवर महिला गाणं गाते आणि तुम्ही कार्यक्रमाला इथं बसताय. इतकं साधा आणि सोपं ते गणित. फुलेंनी काय केलं तर जगातली भारतातली मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. इतकं ते सोपं आहे. फार काही आकल्याचे तारे तोडण्याची गरज नाही, उंटावरून शेळ्या आखण्याची गरज नाही. जे करतात काही लोक उंटावरून शेळ्या आखतात, बरोबर की नाही. आता उंटावरून शेळ्या आखायच्या असतील तर शेळीला पण उंटा एवढं बनवावं लागेल, बरोबर की नाही. आता शेळीला उंटा एवढं बनवता येणार नसल्यामुळे आपल्याला उंटाच्या खाली उतरावं लागणार आहे. ती लोक तर खाली उतरत नाही पण आपल्याला उतरावं लागेल. आणि म्हणून आकल्याचे तारे तोडण्याची गरज नाही. एकदम सोपं गणित आहे मावशी. तुम्हाला आम्हाला शिक्षण नव्हतं, स्त्रियांसाठी शिक्षण बंदी होती. पहिल्यांदा 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यामध्ये, जे पुणे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या पुण्यामध्ये भिडेवाडा म्हणून एक वाडा आहे. त्या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा मुलींसाठी 1848 ला सुरू केली. आणि म्हणून पोरीसाठी फुले शाळा उघडे पोरीसाठी फुले शाळा उघडे सावित्रीबाईले शिकारे फुले सावित्रीबाईले शिकारे मास्तर करावं माय मुख्याध्यापक करावं माय म्हणू वादले गाडी सनी त्याने मले शिकाय 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 शिक्षण दिधव माय त्याने मले शिकाय शिक्षण दिधव सत्यशोधा म्हणे ज्योतिबा फुले सत्यशोधा म्हणे ज्योतिबा फुले सत्यशोधा म्हणे ज्योतिबा फुले सत्यशोधा म्हणे ज्योतिबा फुले त्यांनी समाज दिनाव माय त्यांनी समाज दिनाव माय सत्यशोधक समाज माय सत्यशोधक ज्योतिबा फुले करू त्यालेच वंदन माय सत्यशोधक ज्योतिबा फुले